फणसाची भाजी करायला हा एक फणस घेतला आहे, त्याला मधीच कापून घ्यायचा, त्याचा चीक चांगला काढून घ्यायचं कागदानी आणि चरखंडाचा भाग काढून मधला पाव पण काढायचा आहे, असं कापून त्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि नंतर स्वच्छ धुवून कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। 2 शिट्ट्या झाल्यावर थंड झाल्यावर फणस असा हाताने छान असा मोडतो, हाताने त्याला बारीक करायचं किंवा खलबत्त्याने पण ठेचून तुम्ही बारीक करू शकता। आता फोडणीसाठी एका कढईत 2 चमचे तेल टाकले, भरपूर सारे लसूण टाकायचे म्हणजे लसणीचा सुगंध छान येतो भाजीला आपल्या। एक कांदा कापला आहे मोठ्या आकाराचा, तो टाकला आहे। कांदा छान गुलाबी झाला की त्यात आपल्याला सर्व मसाले टाकायचे, हळद, लाल तिखट, गरम मसाला टाकून छान तेलावर परतून घ्यायचे। मसाले सर्व परतल्यावर आपण जी बारीक भाजी केली आहे फणसाची ती टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार, हे तिळकूट आहे ते टाकलं आहे मी, कोथिंबीर टाकायचे आणि सर्व मिक्स करून एक वाफ काढून भाजी आपली रेडी आहे।